नमस्कार. अ, मी आज एका जनरल विषयावर चर्चा करणार आहे. अतिशय सामान्य विषय आहे. तो विषय कोणी वैयक्तिक घ्यायचा नाही आणि मी हा ही जी पुढील विषयावर चर्चा करणार आहे, तो विषय कुठल्याही गावाला किंवा माझ्या वैयक्तिक गावाला डोक्यात ठेवून तयार केलेला नाही. हा कॉमन संबंध महाराष्ट्रातील सगळ्या गावातल्या लोकांना उपयोगी पडेल असा व्हिडिओ आहे हा माझा. मी परवा एक कुठल्यातरी न्यूजपेपरला एक लेख वाचला होता. ग्रामपंचायतचं मतदान करताना आपण कुठलं पॅरामीटर डोक्यात ठेवून करायचं. भारतीय राज्यघटनेतील कलम 326 अंतर्गत आपल्याला ज्याला ज्याला 18 वर्ष पूर्ण आहे त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. आता मतदान ह्या दानला काय अर्थ राहिलेला नाही. तो विषय वेगळा आहे. त्या विषयात जास्त खोलात जायला नको. कारण अर्थ का राहिलेला नाही तर आमदार खासदारच कोटी कोटी रुपये, 50-50, 100-100 कोटी रुपये घेऊन जर फुटायला लागली तर आपण पण त्या मतदारांनी सुद्धा ह्यावेळेस आता जागृत झालं पाहिजे. प्रत्येकाने जागृत होऊनच मतदान केलं पाहिजे. नाहीतर गेलाय आपण कुठल्या तरी पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून मतदान करायचं नाही. इथून पुढं सामान्य जनतेने एक विचार केला पाहिजे की आपल्याला कुणीतरी कुठल्या तरी पार्टी लिडरनं सांगितलंय मला मतदान कर म्हणून मतदान करायचं नाही. आपल्याला पण मेंदू आहे ना, आपल्याला पण भारतीय राज्यघटनेनं काहीतरी अधिकार दिले तर आपण विचार करून मतदान करायचं. कारण एकदा मतदान केलं का त्याच्यावर आपल्याला 5 वर्ष परत काहीही बोलता येत नाही. त्या 5 वर्षातला फक्त आपला एकच दिवस असतो. त्यामुळे एक दिवस तो विचार करून मतदान करायचा. तर ते मी छानसं त्याचं पॅरामीटर वाचलं होतं. तर ते पॅरामीटरवर मी एक पॉईंटला डिस्कशन करतो की छान वाटलं मला ते पॅरामीटर. तर पहिल्यांदा मी सत्ताधारी गट, आता जो ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी गट आहे त्याचं पॅरामीटर म्हणजे त्याचं मोजमाप कसं करायचं. तर त्या सत्ताधारी गटांना आपल्याला 5 वर्षात या झालेल्या रस्ते व्यवस्थित दिलेत का, पहिलं गोष्ट. त्या रस्त्यांची देखभाल व्यवस्थित केली का, पहिला पॅरामीटर. पूल, गावातले जे पूल असतात त्याची देखभाल व्यवस्थित केली का, त्याची बांधणी व्यवस्थित केली का. आणि गटारे व्यवस्थित आहेत का. फक्त गटारे असून उपयोग नाही, त्या गटारचं पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केले का, त्याच्यापासून कुणाला त्रास होते का कुठल्या कुटुंबाला, त्याचं वेस्टेज ड्रेनेज आहे ती व्यवस्थित कुठे त्याची विल्हेवाट लावली का, ते किती दिवसाला ड्रेनेज साफ केलं जाते हा एक पॅरामीटर आहे. तो पण चेक करा मतदान करताना. आपण मनातल्या मनात चेक करा, कोणाला चर्चा करू नका. पिण्याचं पाणी आपल्याला 5 वर्ष पिण्याचं पाणी मिळालं आहे का, व्यवस्थित जर मिळालं असेल तर त्याने त्या लेखामध्ये असं वाचलं होतं की त्यांनी प्रत्येकाला 10 पॅरामीटर दिले आणि प्रत्येकाला 10-10 गुण दिले. मग त्यातनं कोणाला जास्त गुण पडतात, जर त्यातलं जास्तीत जास्त कामं जर होत असली तर त्या व्यक्तीला मतदान करा, काय प्रॉब्लेम नाही. पाणी पिण्याचं सगळ्यांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी 5 वर्ष मिळालं आहे का आणि परत त्यातल्या त्यात सगळ्यांना समप्रमाणात मिळालं आहे का. म्हणजे एखाद्या वार्डात पाणी जास्त, एखाद्या वार्डात कमी, असं काय भेदभाव केला आहे का, तो पण पॅरामीटर चेक करा. परत पथदिवे म्हणजे काय, रस्त्यावरचे ज्या दिवा असतात ते 5 वर्ष लावलेत का जास्त म्हणजे लावले लगेच सांगितल्यानंतर लगेच काय आज सांगितलं संध्याकाळी लावलं असं नसते. वेळेत लावले का, वेळेत ते चेंज केले का, ते चेक करा. परत गावात वाचनालय आहे का ते चेक करा. वाचनालयाच्या सुविधा त्या ग्रामपंचायतीनं दिल्या का आपल्याला, आता जे सत्ताधारी गट आहेत त्या गटानं. परत स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन. आता खेडेगावात कचरा व्यवस्थापन काय जास्त प्रत्येकजण आपापला कचरा व्यवस्थापन करतो. पण स्वच्छता जे मेन चौक असतात, ग्रामपंचायतच्या समोरचा जागा असतो, गावातला बसण्याचा कट्टा असतो, तो किती दिवसानंतर स्वच्छता होतो का स्वच्छताच होत नाही, ह्याचा एक पॅरामीटर चेक करा. परत रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतनं गेल्या 5 वर्षात काय उपाययोजना केली का. बाबा गटारीवर कुठलं ते काय पावडर टाकते ती पावडर टाकली का, सगळी स्वच्छता केली का, त्याची काळजी घेतली का, हा एक पॅरामीटर चेक करा. परत जन्म मृत्यूची नोंद काय प्रत्येक ग्रामपंचायत करते,
केलेली असते त्यांनासुद्धा त्याची काळजी असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी. आता काय होतं तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायतची निवडणूक जवळ आली की जी सत्ताधारी गट आहे ती घरपट्टी आणि पाणीपट्टी गोळा करत नाही का, त्यांना लोक नाराज करायची नसते ती. हे प्रत्येक गावात असं चालतंय, कुठलं पण गाव घ्या. पण नागरिकांनी सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे, ग्रामपंचायत जर आपल्याला एवढ्या सुविधा देत असली तर आपल्याला घरपट्टी आणि पाणीपट्टी काही ग्रामीण भागात फारशी असते असं नाही. त्यांनी पाणीपट्टी घरपट्टी भरली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. जशी ग्रामपंचायतची कर्तव्य आहे तशी आपलं पण वैयक्तिक कर्तव्य आहे. पाणीपट्टी घरपट्टी आपण वेळेवर सगळ्यांनी भरली पाहिजे, मगच आपल्याला बांधण्याचा अधिकार आहे. नाहीतर आपली पाणीपट्टी भरलेली नाही, घरपट्टी भरली नाही ना आपण तक्रार करत बसतोय. तक्रार करू शकता, तक्रार करायला काय प्रॉब्लेम नाही, पण आपण आपले कर्तव्यसुद्धा पार पाडले पाहिजे. सांडपाण्याचं नियोजन आपण केलं पाहिजे, ते पाणी पिण्यासाठी आहे, त्याचं व्यवस्थापन आपण व्यवस्थित काळजीपूर्वक केलं पाहिजे. परत योजना. आज ह्या झालेल्या 5 वर्षात ग्रामपंचायतनं किती योजना आपल्याला दिल्या, आपल्याला म्हणण्यापेक्षा प्रत्येकानं आपला म्हणजे मला किती ग्रामपंचायतमधून योजना मिळाल्या, त्यासाठी ग्रामसेवक सरपंच कोण पार्टी लीडर असेल ते त्यांना आपल्याला मला योजना मिळवून देण्यासाठी किती प्रयत्न केला आणि मला किती योजना मिळाल्या. मला एक पण योजना मिळाली नसेल तर आपण विचार करायचा. परत योजना देताना भेदभाव करण्यात आला आहे का, आपलं नातेवाईक आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, एकच योजना वारंवार एकाच्या घरी मिळाली का, हे सुद्धा विचार करायचा आणि मग मतदान करायचं. परत ग्रामसभेला जे प्रश्न उपस्थित करत असतो आपण प्रत्येक ग्रामसभेला, त्या ग्रामसभेच्या प्रश्न उपस्थित केल्याचं निरसन झालं आहे का, फक्त ग्रामसभेत आश्वासन दिलं तुमची हां ठीक आहे स्वच्छता करतो, गटारी साफ करतो, पाणी वेळेवर पुरवतो, पण त्याची अंमलबजावणी झाली का, हा एक पॅरामीटर आहे. हा पॅरामीटर आपण चेक केला पाहिजे. हे झाले 11 पॅरामीटर. मग आता तुम्ही म्हणताल की फक्त सत्ताधारी गटासाठीच पॅरामीटर होतं, नाही तर त्यांनी सविस्तर लेख लिहिलेला. तर अजून नवीन पार्टीची आता नवीन येणाऱ्याचा गट आहे, एखादा विरोधी पक्ष म्हणा, गावातला विरोधी गट असतो तो उभा राहणार असतो, अनेक गट उभा राहणार असते, तर त्या गटाचं पॅरामीटर काय, तर आपण आता त्यांना आपण म्हणू शकत नाही तुम्ही आम्हाला पाणी का दिलं नाही, गटाराची का स्वच्छता केली नाही, लाईट का दिली नाही, कारण ती सत्तेतच नाही ती. पण त्यांचा नैतिक पॅरामीटर असतात, ते पॅरामीटर सुद्धा आपण चेक केलं पाहिजे की आपण त्यांना मतदान का करायचं. तर त्यातला पहिला पॅरामीटर आहे, काय काय पॅरामीटर हे सत्ताधारी गटाला पण लागू आहेत, विरोधी गटाला पण लागू आहेत. तर पहिला पॅरामीटर आहे समाजाप्रती वर्तन. समाजाप्रती वर्तन म्हणजे आपण एखादं काम घेऊन गेलो, आता सत्ताधारी गटाकडे घेऊन गेलो, वैयक्तिक काम असेल काय तर त्याची वर्तणूक कशी आहे, त्याचा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची मानसिकता आहे का. दुसरी गोष्ट, असं बऱ्याच ठिकाणी होते ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंचाच्या बाबतीत की निवडणूक आली का 1-2 महिने काय सांगेल ती कामं करायची. गटारी स्वच्छ करायला लागते होय, गटारी स्वच्छ करतो. स्मशानभूमीत बल्ब बसवायचा होय, बसवतो, काय अडचण नाही. काय असेल ती कामं, कुठलं पण काम सांगा, लास्टच्या 1-2 महिने कामं करायची आणि परत ना एकदा निवडणूक झाली की डायरेक्ट पुढच्या निवडणुकीलाच जनतेत मिसळायचं. तर असं नाही. ग्रामपंचायत सदस्यसुद्धा बरेच असं असते की निवडणूक आली का पाक हातापाया पडते ती आणि परत निवडणूक झाली की त्या आपल्या दखल पण घेत नाही ती. तर असं वर्तन असेल तर त्याला काय करायचं हे मतपेटीत नाही तुम्ही ठरवा. परत उमेदवार जो उभा राहिला त्याची पार्श्वभूमी बघा, तो गुंड आहे का, त्याच्यावर कुठल्या केसेस आहेत का, तो समाजाप्रती कसा वागतोय, तो समाजात बोलतोय कसा, का धमकावून बोलतोय, ते पण चेक करा. कारण गुंडगिरी, खून, मर्डर, मारामारी ह्यातला जर पार्श्वभूमी असणारा जर उमेदवार असला तर आपण ठरवा मतपेटीने त्याला मत द्यायचं का नाही. परत महिलांचा सन्मान करणार आहे का, ते पण चेक करा. उमेदवार दोन्ही पण पार्टी आल्या, तर सत्ताधारी गट पण आला आणि विरोधी गट पण आला, तर तो महिलांचा सन्मान करणार आहे का. परत सुखदुःखात सामील होणार आहे का, दोन्ही पण गट आला, सत्ताधारी आणि विरोधी, तो आपल्यावर एखादं संकट आलं काय आलं तर तो आपल्या सुखदुःखात सामील होतोय का, हा पण पॅरामीटर हा चेक करा. जर सुखदुःखात सामील होत नसेल, आपल्या कुठल्या अडचण आली किंवा आपल्यावर दुःखाचं काय घटना घडली
आणि तो जर सामील होत नसेल तर त्याला मतदान करायचं का नाही ते आपण वैयक्तिक ठरवू. परत दुसरी गोष्ट, जो पार्टी प्रमुख आहे त्याच्यावर कोण आहे, त्याच्यावर कोणच नसेल तरी पण म्हणजे त्याची चूक म्हणता येत नाही, पण त्याच्यावरच कोण नसेल तर निधी आणायला प्रॉब्लेम येतो. आता ते एखादे XYZ व्यक्ती त्याच्या आमदार खासदाराबरोबर ओळखच नाही त्या मतदारसंघातलं, तर तो निधी कसा आणणार, तर तो एक थोडा प्रॉब्लेम येतोय. त्यामुळं त्याच्यावर कोण आहे हा थोडा विचार करा. परत त्याच्यानंतरचा आहे तो व्यक्ती अवेलेबल किती राहतो. फक्त ग्रामपंचायत आल्यावरच फक्त चौकात येतोय हे पण चेक करा. तो 5 वर्ष लोकांना अवेलेबल असतो का, तो जनतेला किती वेळ देतोय. आपण ऑन द स्पॉट एखाद्या दिवशी फोन केला किंवा काय अडचण समस्या घेऊन गेलो तर तो तात्काळ त्याच्यावर निवारण करतोय का ते पण चेक करा. परत गावातील तंट सोडवण्यात तो तंट सोडवू शकतोय का, तंट सोडवताना पार्सॅलिटी करतोय, गरीब आणि श्रीमंतात भेदभाव करतोय का, एखाद्या मागं मतदान जास्त आहे म्हणून त्याच्या बाजूने निर्णय देतोय का हे पण चेक करा. कारण बऱ्याच वेळा असं होतंय गरिबांवर अन्याय होतोय, निर्णय देताना एखाद्या मागं मतं जास्त आहे मग त्याच्या विरोधात काय बोलायचंच नाही, मग त्यावेळेस काय होते गरीब लोकांवर अन्याय होते. तर तो व्यक्ती गावातील तंट सोडवून समाजात शांतता प्रस्थापित व्हावी असा त्याचा उद्देश आहे का हे पण चेक करा. परत तो जातीत भेदभाव करतोय का, ह्या जातीला वेगळा नाही त्या जातीला वेगळा नाही असं देतोय का, तर असं देत असेल तर आपण काय करायचं ते मतपेटीतनं ठरवा. परत त्यानंतरनं तो योजनेचा लाभ देताना श्रीमंत आणि आपलं कुठल्या पण योजनांचा लाभ देताना तो नातेवाईक आहे का जवळचा आहे का असा भेदभाव करतोय का ते पण चेक करा. कारण बऱ्याच योजना जवळच्याच लोकांना अवेलेबल म्हणजे जवळच्याच लोकांना मिळतात आणि जे बाकीचे सर्वसामान्य लोक असतील त्यांचा योजनेचा काही संबंधच नसतो, त्यांचा फक्त संबंध असतो ग्रामपंचायतीची निवडणूक आली की मतदानाशी, तर हे पण चेक करा. परत जो कोण पार्टी प्रमुख आता सत्ताधारी आणि विरोधी तो कट्टर माणसांना किती महत्त्व देतो. म्हणजे काय होते बऱ्याच वेळा आपण आपलं आयुष्य चटया उचलण्यातच जाते. मग आपण पार्टीशी कट्टर असतो, पार्टी लिडरशी एकनिष्ठ असतो, पण होतंय काय आपल्या मागं समजा आपल्या मागं मतदान कमी असतं असं गृहीत धरू थोड्या, मग एखादा नवीन पार्टी देतो आणि एक त्या मागं मतदान असतंच असं नाही, तर त्याला नवीन आला मग पार्टी लिडर तिथं काय विचार करतो, बेरजेच्या राजकारणाचा विचार करतो आणि त्याला पार्टीत घेतो, मग त्याला उमेदवारी पण देतो किंवा पदं पण देतो. मग आपली भूमिका काय, 5 वर्ष फक्त मतदान करायचं आपलं एकदा मतदान केलं का आपली भूमिका संपली. स्थान उच्च कोणाला विरोधी पार्टीतनं आपल्यात येणार, त्या पदं मोठी कोणाला त्याला, तर मग आपलं काय काम आहे, आपलं काय, मग आपण आडा नाही का साधा भोळा आहे आपण, तर ह्याचा सुद्धा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. परत त्यानंतर सत्ता आणण्याचा उद्देश काय आहे हे चेक करा. विरोधी पार्टीतला कोण उभा राहिला आहे आता सध्या आणि सत्ताधारी पार्टीतला कोण उभा राहिला आहे, तर दोघांचा पण उद्देश काय आहे चेक करा. किंवा तुम्हाला सोशल वर्क करायचा आहे, गावाचा कायापालट करायचा आहे, गावात नवनवीन उपक्रम राबवायचे, तर गावाचा विकास करायचा आहे का तुम्हाला टक्केवारी घ्यायची, त्याचा त्यामागचा उद्देश चेक करा. किंवा जेणेकरून त्याचं व्हिजन काय आहे बघा, तरुणांचं व्हिजन काय आहे, तरुणांसाठी काय व्हिजन आहे, महिलांसाठी काय व्हिजन आहे, हे सगळं चेक करा आणि मग मतदान करा. आंधळेपणानं मतदान करू नका. धन्यवाद.